नमस्कार मित्रांनो, आपण मका लागवड केलेली होती खरीप हंगामामध्ये। आता 2-3 दिवस झाले पावसाच्या पाण्याने सर्व मका एकदम निघालेला आहे, एकदम उगवलेला आहे। पाहू शकता आपण कुठल्याही प्रकारे ठिबक असूनही ठिबकाचा वापर केलेला नाही, कारण गोळा करण्यासाठी मजूर लागेल, आतरण्यासाठी मजूर लागेल, त्यासाठी पावसाच्या पाण्याने मका लागवड केलेली आहे। पाहू शकता सर्व एकसारखा उतरलेला आहे। पाहू शकता सर्व शेतात जशी जशी आपण मक्याला फवारणी करू, खत देऊ, ते सर्व माहिती मी आपल्या यूट्यूब चॅनलवर देईल। आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। नवनवीन माहिती मी आपल्या चॅनलला देईल।